नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो काही पेपर झाला कंबाईन ग्रुप बी चा, तर त्या संदर्भातचा आपण काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की लेंदी प्रश्न आहे, काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की याच्यामध्ये करंट अप्रोच जास्त होता. तर विद्यार्थी मित्रांनो, पेपर झाल्यानंतर कारण बरेचसे असतात, परंतु तुम्ही जर व्यवस्थित जर बघितलं तर पेपर ज्या विद्यार्थ्यांनी प्रॉपर जे काही रेफरन्स मटेरियल मोठे वाचले त्याच्यावर आधारित होतं, जे काही शॉर्ट बुकवर आधारित काही मुलं होते त्यांनी लहान लहान छोटे पुस्तकं याच्यावर जास्त भर दिला किंवा छोट्या छोट्या स्मार्ट ट्रिक्स याच्या मागे भर दिला, तर त्या मुलांचा या ठिकाणी आज अभ्यास झालेला आपल्याला दिसत नाहीये. बरोबर आहे. साधारणतः आपण काही लाईव्ह लेक्चर घेतले होते जाता जाता, त्याच्यामधून बऱ्याचशा विद्यार्थ्यांना फायदा झालेला तुम्हाला दिसतोय. तर सर्वप्रथम मी तुम्हाला या ठिकाणी इतिहासाचे जे काही प्रश्न आहे, तर इतिहासाचे 10 प्रश्न याच्यावर आपण बघत आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इतिहासाचे 10 प्रश्न होते आणि 10 प्रश्न साधारणतः तुम्हाला माहित आहे महाराष्ट्र आणि भारत या दोघांवर आधारित होतं. तर बघायचं आहे, बघा प्रार्थना समाज, बघा प्रार्थना समाजाची स्थापना 1867 याच्यावर आधारित काही प्रश्न आलेले आहे. बघा खालीलपैकी कोणती सामाजिक कामे केली होती. बघा प्रार्थना समाजाने खालीलपैकी कोणती सामाजिक कामे केली होती या संदर्भात बघा. साधारणतः नामो जोशी यांनी सोशल सर्व्हिस लीग, बघा नामो जोशी यांनी सोशल सर्व्हिस लीग काय केली आहे, स्थापन मजुराची स्थिती सुधारण्याचे प्रयत्न केले होते. हे तुम्हाला माहित आहे, याचं सामाजिक काम आहे. हे कोणतं काम आहे? सामाजिक काम आहे. त्यानंतर बघा देशसेवेसाठी चांगले कार्यकर्ते, बघा देशसेवेसाठी चांगले कार्यकर्ते निर्माण करण्याच्या उद्देशानं नामदार गोखले यांनी सर्वंट्स ऑफ इंडिया या सोसायटीची स्थापना केली आहे. बघा कामगाराच्या संदर्भाचं सर्वंट्स ऑफ इंडिया ही सोसायटी सुद्धा स्थापन केली आहे. त्यामुळे हे सुद्धा बरोबर आहे आणि हे सुद्धा बरोबर आहे. पुढे बघा या समाजाच्या वतीनं नाशिक येथे अनाथाश्रम, लक्षात घ्या याच्या येथे वतीनं अनाथाश्रमचा काही संबंध नव्हता. बरोबर आहे. तर हे उत्तर काय आहे? चुकीचं आहे. अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस क्लासेस मिशन ही 1906 ला, साधारणतः ही संस्था 1806 ला ही संस्था त्यांनी स्थापन केली होती. बरोबर आहे. तर प्रार्थना समाजाच्या खालीलपैकी कोणते सामाजिक कामे केली होती या संदर्भाचा प्रश्नाचं उत्तर बघा. तर हे बरोबर आहे, हे बरोबर आहे आणि टी बरोबर आहे. तर बघा ए बी डी ऑप्शन बघा याच्यातून, तर उत्तर याचं 3 यायला पाहिजे, ए बी डी फक्त. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे सामाजिक चळवळी आणि सामाजिक चळवळीच्या संदर्भात प्रार्थना समाजावर विचारलेलं आहे. तुम्हाला मी सांगितलं होतं की परमहंस सभा, प्रार्थना सभा किंवा मग सत्यशोधक, बरोबर आहे, या 2-3 पैकी एक तरी तुम्हाला विचारलं जातील सामाजिक चळवळी, आणि हे सामाजिक चळवळीबद्दल तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. तर याचे उत्तर 3 यायला पाहिजे. पुढे बघा दुसरा प्रश्न, ब्रिटिशांनी मुझफ्फर खटल्यासंबंधी, बघा ब्रिटिशांनी मुझफ्फर बॉम्ब खटल्यासंबंधित लिखाणाबाबत यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल केला गेला. बघा भारतामध्ये लोकमान्य टिळक, शिवरामपंत परांजपे या दोघांवरही देशद्रोहाचा खटला लावला होता. त्यानंतर एम के गांधी, लक्षात घ्या एम के गांधी यांच्यावर सुद्धा देशद्रोहाचा खटला लावला होता. आता बघा मुझफ्फर बॉम्ब खटल्यासंदर्भात लोकमान्य टिळक यांनी सुद्धा लेखन केलेलं आहे आणि शिवरामपंत परांजपे यांनी सुद्धा लेखन केलेलं आहे. बरोबर आहे. लोकमान्य टिळक आणि शिवरामपंत परांजपे या दोघांवर सुद्धा मुझफ्फर खटल्यासंदर्भातच्या, बॉम्ब खटल्यासंदर्भातच्या लेखनासंदर्भातचं तुम्हाला माहित आहे, लोकमान्य टिळक यांनी सुद्धा बॉम्बच्या संदर्भात काय काय आहे हे माहिती संपूर्ण देऊन टाकली होती, म्हणून त्यांच्यावर सुद्धा देशद्रोहाचा खटला लावण्यात होता. आणि शिवरामपंत परांजपे, आता विद्यार्थी मित्रांनो हा ट्रिकी प्रश्न आहे, आयोग नेमकं काय उत्तर देते हे बघणं महत्वाचं आहे. तर या ठिकाणी मुझफ्फर बॉम्ब खटल्यासंदर्भात लिखाणाबाबत देशद्रोहाचा खटला लोकमान्य टिळक आणि शिवरामपंत परांजपे या दोघांवरही आहे. तर आयोग जे उत्तर देईल ते आपण ग्राह्य धरायचं, पण लोकमान्य टिळक आणि शिवरामपंत परांजपे दोनपैकी एक उत्तर राहायला पाहिजे. बघा 2 प्रश्न इतिहासाचे असे आहेत जे ट्रिकी आहे. बघा या ठिकाणी बघा राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन, तुम्हाला सांगितलं होतं राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन. बघा जाताना सांगितलं होतं पहिले हिंदू, पहिले पारसी, पहिले मुस्लिम, विदेशी कोणकोणते, पहिली महिला कोणकोणती, हे सगळं आपल्याला राष्ट्रीय काँग्रेस वाचायचं आहे. बघा आजपर्यंत तुम्हाला माहित आहे राष्ट्रीय काँग्रेस सुरुवातीला तुम्हाला माहित आहे जे काही अधिवेशन आहे त्या संदर्भातचा 1885, 1886 याच्यावरचा प्रश्न तुम्हाला विचारायचा होता. बरोबर आहे. परंतु यावेळेस तुम्हाला माहित आहे 1887 विचारलं, जे मद्रास अधिवेशन होतं. बरोबर आहे. तर दादाभाई नौरोजी हे 1886 चे होते. बरोबर आहे. 1886 चा आयलंड होम हे कधीच अध्यक्ष झालेले नाही आहे. वेटनबर्ग हे 1888 चे होते. कधीचे होते? 1888 चा. बद्रुद्दीन तय्यबजी, लक्षात घ्या बद्रुद्दीन तय्यबजी हे पहिले मुस्लिम, लक्षात घ्या. आणि हे 1887 च्या राष्ट्रीय काँग्रेसच्या
अधिवेशनाचे काय होते, अध्यक्ष होते. कोण? बद्रुद्दीन तय्यबजी. त्यामुळे पोरं हो, एकदम सोपा आणि साधा प्रश्न होता इतिहासाचा, त्यामुळे याचं उत्तर तुम्हाला सगळ्यांना द्यायला पाहिजे. बरोबर आहे, बद्रुद्दीन तय्यबजी. 10 वेळा मी पाठ करून घेतो विद्यार्थ्यांचं, तर या ठिकाणी बघा याचं उत्तर बद्रुद्दीन तय्यबजी. आणखीन एक प्रश्न आहे की ज्या ठिकाणी कन्फ्युजन आहे काही विद्यार्थ्यांना, बघा अचूक जोड्या लावा. विविध कायदे बघा, संपूर्ण कायदे तुम्हाला माहित आहे. आपण साधारणतः 1773 चा कायदा, 1784 चा कायदा, बरोबर आहे, हे सगळे कायदे महत्वाचे. 1792 चा कायदा बघा, 1793 चा कायदा, त्यानंतर 1813, 1833, बरोबर आहे, 1835, बरोबर आहे, 1858. तर या प्रकारचे विविध कायदे आणि कायद्याच्या तरतूद संदर्भात तुम्हाला माहिती आहे काही प्रश्न विचारला तर शेवटपर्यंत 1935 चा कायदा, शेवट काय आहे, 1935 चा कायदा. बघा भारतीय सुशासनाचा कायदा बघा पोरो, याच्यामुळं भारताचा कारभार हा ब्रिटनच्या शासन पद्धतीनुसार चालू लागला आणि ब्रिटिश पार्लमेंटद्वारे भारताचा कारभार चालू लागला. आणि या ठिकाणी तुम्हाला माहित आहे भारत मंत्री या पदाची निर्मिती करण्यात आली. भारत मंत्री या पदाची काय केली, निर्मिती. भारतीय परिषद कौन्सिल कायदा 1909, तुम्हाला माहित आहे 1909 च्या कायद्याला मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले होते. 1919 कायद्यानं बघा 1909 चा कायदा तुम्हाला माहित आहे मोर्ले मिंटो कायदा, मोर्ले मिंटो कायदा, लक्षात घ्या मोर्ले मिंटो कायदा. आणि यानुसार फक्त पहिल्यांदा मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ दिले होते. का बरं दिले होते? कारण तुम्हाला माहित आहे 1905 ला बंगालची फाळणी झाली होती आणि बंगालच्या फाळणीच्या नंतर मुस्लिमांना जवळ करणं हे इंग्रजाला अतिशय महत्वाचं होतं आणि त्यामुळं हा 1909 चा कायदा. त्यानंतर 1919 कायद्यानं तुम्हाला माहित आहे द्विदल शासन पद्धती करण्यात आली होती. भारत सरकारचा कायदा 1919 नुसार तुम्हाला माहित आहे द्विदल शासन पद्धती आपण केली बघा. तर प्रांतात द्विदल शासन पद्धती केली, प्रांतात काय केली आहे, द्विदल शासन पद्धती. आणि भारत सरकारचा कायदा 1935 यानुसार केंद्रात द्विदल शासन पद्धती आपण केलेली आहे. त्यामुळे बघा पोरं या ठिकाणी याचं उत्तर साधारणतः जर आपण बघितलं तर तिसरं उत्तर यायला पाहिजे. कुठलं यायला पाहिजे बघा, याचं उत्तर आयव्ही म्हणजे तिसरं, चौथं. त्यानंतर भारतीय कौन्सिल कायदा 1909 म्हणजे पहिलं, भारत सरकारचा कायदा 1919 भारतीय द्विदल शासन पद्धती आणि भारत सरकारचा कायदा 1935 म्हणजे व्ही. म्हणजे लक्षात घ्या तिसरं उत्तर इथं परफेक्ट येते. आपलाही प्रश्न आहे, कसा प्रश्न आहे, आपलाही प्रश्न आहे, काही कठीण नाहीये. जो विद्यार्थी व्यवस्थित बसला त्याने पूर्ण व्यवस्थित बघितलं, चॅलेंज देतो की जे मुलं म्हणतात की सर जे शिकवलं ते कशा प्रकारे, मी मुलांना सांगतो पेपर होऊ द्या, पेपर झाल्यानंतर मी बोलणार, जे शिकवलं ते येणार म्हणजे येणार, लक्षात घ्या. तर या प्रकारच्या सगळ्या गोष्टी आपण चौथा प्रश्न बघितलं की चारही प्रश्न आपण सांगितल्या प्रकारचे आहे. त्यानंतर बघा पुढे पाचवा प्रश्न आपण आयोगाचा बघायचा. विविध उठाव तुम्हाला माहिती आहे 1857च्या उठावाच्या पूर्वी झालेले विविध उठाव आहे बघा. 1857च्या उठावाच्या पूर्वी झालेले महत्वाचे काही उठाव आहे आणि त्या संदर्भात आयोगाचा प्रश्न आहे बघा. मोपल्याचा बंड बघा, मोपल्याचा बंड हे बंगालच्या, तुम्हाला माहिती आहे मोपल्याचा बंड, लक्षात घ्या मोपल्याचा बंड आपल्याला बघायचा आहे. मोपल्याचा बंड, तर मोपल्याचा बंड बघा केरळमध्ये झालेला आहे मोपल्या लोकांचा. त्यानंतर सगळ्यात बघा तुम्हाला माहित नसेल तर महाराष्ट्रातली खानदेशमध्ये भिल्लांचा उठाव, महाराष्ट्रातली खानदेशमध्ये भिल्लांचा उठाव म्हणजे हा एक ऑप्शन आणि हा एक ऑप्शन आपल्याला जवळचं वाटते, बरोबर आहे. पण बऱ्याच लोकांना मोपल्याचा बंड केरळ माहित आहे, बरोबर आहे. त्यानंतर बघा साधारणतः कोलांचा उठाव बघा, कोलांचा उठाव तुम्हाला माहित आहे साधारणतः बिहारमध्ये कोलांचा उठाव, बिहारमध्ये कोळ्यांचा उठाव बिहारमध्ये. आणि त्यानंतर संथानाचा उठाव जो आला होता ते कुठं, बंगालमध्ये. तर याचं उत्तर साधारणतः तुम्हाला जे काही मग विद्यार्थी मित्रांनो तर पहिलं यायला पाहिजे, बरोबर आहे. 1857 पूर्वी झालेले उठाव, 1857 पूर्वी झालेले विविध उठाव ते तुम्ही बघायचे, ते तुम्ही काय करायचे, विविध उठाव बघायचे. परंतु जो कोणी एखादा जाता परीक्षेला एखादा प्रश्नपत्रिका बघत असेल, जाता एखादी क्लास नोट बघत असेल, शॉर्ट टिक बघत असेल, त्याला जमणार नाही बाबांनो. मी काय म्हणत असतो इतिहास मध्ये तुम्हाला किंवा कुठल्याही विषयासाठी आपल्याला जास्तीत जास्त मटेरियल वाचायचं आहे की जेणेकरून आपल्याला मार्क मिळाले पाहिजे. नुसतं धावू नका, वेगात धावण्यापेक्षा संत गतीने आपली धाव असावी, कारण सगळे प्रश्न आपले बनले पाहिजे. काही कठीण नाही बरोबर. पाचही प्रश्न इथपर्यंत संपूर्णपणे शिकवल्यापैकी प्रश्न तुम्हाला होते. पुढे बघा 1857च्या उठावानंतर बंगालमधील नीळ उत्पादक बघा, नीळ उत्पादक 1857चा उठाव झाला आणि त्यानंतर बंगालमधील नीळ उत्पादक शेतकऱ्यांना मळेवाड्याविरुद्ध उठावात यश मिळण्याचे कारण बघा, जे काही 3 काठिया पद्धत होती याच्या संदर्भात तुम्हाला माहित आहे
विविध प्रांतातनी उठाव झाले, बरोबर आहे. आणि याच्यामध्ये मळेवाल्यांविरुद्ध उठावात यश मिळाले. कोणाला? नीळ उत्पादकांना काय मिळालं? यशस्वी झालेलं आहे. हे आंदोलन झालेलं आहे, यशस्वी झालं. तर का बरं झालं हे विचारलेलं आहे. उपक्रमशीलता व सहकार्य. बाबा विविध निळीचे नाटक तयार केले, विविध तुम्हाला माहित आहे आपण लोकांना चळवळी निर्माण केलं, एकमेकाला सहकार्य केलं. त्यामुळे हे पहिलं बसते संघटना व शिस्त. बघा नीळ उत्पादक लोकांनी एकमेकांमध्ये संघटना निर्माण केली आणि एकमेकांमध्ये काय निर्माण केली आहे? शिस्त निर्माण केली आहे. त्यामुळे संघटना व शिस्त. त्यानंतर मळेवाड्यात पडलेले फूट. बघा हे मळेवाड्यातली पडलेले फूट याच्यामुळे यशस्वी झालं, हे चुकीचं आहे. मळेवाड्यांचं फूट हे तुम्हाला माहित आहे, हे फूट नव्हती. काही लोकांचं म्हणणं होतं परंतु फूट नव्हती, तर याच्यामुळे यशस्वी झालं का? नाही. त्यानंतर हिंदू मुस्लिम ऐक्य, हे बरोबर आहे. तुम्हाला माहित आहे हिंदू आणि मुस्लिम या दोघांमध्ये ऐक्य झालं नीळ उत्पादकामध्ये, आणि त्यामुळे हे तुम्हाला माहित आहे नीळ उत्पादकाचा उठाव कसा झालाय? यशस्वी झालेला आहे. त्यामुळे ए, बी आणि डी ऑप्शन तुम्हाला बघता येईल. ए, बी आणि डी उत्तरेचं 2 यायला पाहिजे. उत्तरेचं काय यायला पाहिजे? पूर्व 2 यायला पाहिजे. चला नंतरचा प्रश्न आपण बघू. 6 प्रश्न, 6 मध्ये काही कठीण नाही आहे, काही कन्फ्युजन नाही. बघा वृत्तपत्र. बघा वृत्तपत्र तुम्हाला सांगितलेलं आहे की महाराष्ट्रात आणि भारतातल्या वृत्तपत्रापैकी एक वृत्तपत्र येणार, एक तर वृत्तपत्राचे कायदे येणार किंवा कोणकोणते वृत्तपत्र. अरे सरळ सरळ आहे बघा. मुकुंदराव पाटील तुम्हाला माहित आहे दिनमित्र. बघा मुकुंदराव पाटील दिनमित्र हे सर्वांना माहित आहे. त्यानंतर श्रीपतराव शिंदे विजय मराठा. श्रीपतराव शिंदे विजय मराठा हे आपण जर प्रश्नपत्रिका बघितली तर याच्यावर आपल्याला लक्षात येते की 7वा प्रश्न बघा याच्यामध्ये इंग्रजी आणि मराठीमध्ये थोडंसं कन्फ्युजन आहे काही ठिकाणी. बघा इंग्रजी आणि मराठीमध्ये काय थोडंसं फरक आपल्याला जाणवताना दिसत आहे, बरोबर आहे. तर बघा या ठिकाणी बघा मुकुंदराव पाटील दिनमित्र, वार कोठारी. बघा वालचंद कोठारी जे काही महत्वाचे व्यक्तिमत्व आहे वालचंद कोठारी यांचं काय जागरूक नावाचं वृत्तपत्र होतं. आणि भगवंत पाळेकर ह्या बऱ्याच लोकांना माहित नाही आहे, तर याचं आहे जागृती. तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर यायला पाहिजे पहिलं, याचं उत्तर यायला पाहिजे 1. तर जोड्या लावा हा प्रश्नपत्रिका. बघा तर साधारणतः हे आणि हे आपल्याला माहित होतं तरी सुद्धा बनत नव्हतं, कारण हे दोघेही ऑप्शन सारखे सारखे येत होते, बरोबर आहे. परंतु साधारणतः वार कोठारी हे बऱ्याच लोकांना माहिती आहे. वालचंद कोठारीचं जागृत नावाचं वृत्तपत्र तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये जागृती करण्याचं काम त्यांनी केलं होतं. तर अशा प्रकारचे 7 प्रश्न, याचं उत्तर 1 यायला पाहिजे. काय यायला पाहिजे? 1. त्यानंतर बघा 8वा प्रश्न. बघा राजश्री शाहू महाराज. बघा समाज सुधारकामध्ये समाज सुधारकावर प्रश्न आहे. समाज सुधारक लक्षात घ्या. समाज सुधारकामध्ये आपल्या युट्यूबवर महत्वाचा एक लेक्चर आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला माहित आहे समाज सुधारकामध्ये आपण छत्रपती राजश्री शाहू महाराज तुम्हाला माहित आहे भारतामध्ये मोफत व सक्तीचे शिक्षण देणारं सर्वात पहिल्यांदा आरक्षणाचे जनक जर कोणी असेल. बघा पोरांना वारंवार सांगत होतो आरक्षणाचा मुद्दा महत्वाचा आहे. एक तर पॉलिटीमध्ये नाहीतर मग इतिहासामध्ये काहीतरी आरक्षणावर प्रश्न विचारला जाईल आणि याच्यावर तुम्हाला माहित आहे मल्टी लाईनर प्रश्नमध्ये राजश्री शाहू महाराजांवर प्रश्न विचारण्यात आला. तर कोणती विधाने बरोबर आहे? राजश्री छत्रपती शाहू महाराजाबद्दल. बघा सक्तीचा व मोफत शिक्षणाचा कायदा सर्वप्रथम करणारा कोणतं संस्थान? तर कोल्हापूर संस्थान पुरव. भारतातलं पहिलं संस्थान की ज्यांनी सर्वात प्रथम मोफत व सक्तीचे शिक्षण सुरू केलं आणि असे आरक्षणाचे जनक 1902 साली. लक्षात घ्या छत्रपती शाहू महाराज. विविध कला व कलाकारांना त्यांनी आश्रय दिला. तुम्हाला माहित आहे त्या ठिकाणी विविध कला मंच त्यांनी निर्माण केलं, बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहित आहे कुस्तीचा जिल्हा म्हणून तुम्हाला ओळखलं जाते कोल्हापूर जिल्हा आणि कुस्तीच्या कलाकारांना सुद्धा त्यांनी काय दिलं? महत्व दिलं. विधवा पुनर्विवाह कायदा केला त्यांनी. बघा विधवा पुनर्विवाह कायदा सती तुम्हाला माहिती 1917 ला विधवा पुनर्विवाह कायदा, आंतरजातीय विवाह कायदा राजश्री शाहू महाराज यांनी केलेला आहे. कोल्हापुरात व्यापारासाठी शाहूपुरी ही बाजारपेठ स्थापन केलेली आहे. बघा शाहूपुरी बाजारपेठ महत्वाची बाजारपेठ आहे ही कोल्हापूर मधली आणि हे त्यांनी स्थापन केलेली आहे. त्यामुळे ए, बी, सी आणि डी या प्रकारचे 4ही उत्तर कशी आहे? बरोबर आहे. त्यामुळे एबीसीडी उत्तर यायला पाहिजे बरोबर. समाज सुधारकावर प्रश्न आला. आयोगानं यावेळी सगळ्याच लेवलला सगळ्याच पिलरला हात लावण्याचं काम केलेलं आहे. परंतु आपण फार कठीण आणि कुठल्याही प्रकारचं आपण वाचत असतो आणि भरोसा पाहिजे. स्पर्धा परीक्षेमध्ये श्रद्धा आणि सबुरी हे फार महत्वाचं आहे बरोबर. बघा आपल्याला पुढे कामगाराच्या संदर्भात तुम्हाला माहित आहे खालीपैकी कोणत्या नेत्यांनी आयटक कामगार संघटनेचे अध्यक्षपद स्वीकारलेले नाही आहे? आयटक लक्षात घ्या. इनटूक लक्षात घ्या. इनटूक आणि आयटूक लक्षात घ्या. इनटूक आणि आयटूक
हे वारंवार मी सांगत असतो. लोकमान्य टिळक आणि लाला लजपतराय या दोघांनी स्थापन केलेल्या वेगवेगळ्या कामगारांच्या संघटना. बघा, या संघटनेच्या अध्यक्षपद कोणी भूषवले नाही आहे. सरोजिनी नायडूनं भूषवलेलं आहे, जवाहरलाल नेहरूनं भूषवलेलं आहे आणि CR दास यांनी भूषवलेलं आहे. तर याचं कोणी भूषवलं नाही आहे तर BT रणदिवे. तुम्हाला असंही नाव वेगळं वाटत होतं तर या ठिकाणी काही लोकांनी मारून द्यायचं असते. त्यामुळे याचं उत्तर फक्त ए. याचं उत्तर काय कोणी भूषवलं नाही आहे तर फक्त ए. उत्तर आहे 4. उत्तर काय बरोबर 4 आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न 10वा. बघा, इतिहासाचा शेवटचा प्रश्न बघा. 9 पैकी 9 क्लासमध्ये मी जे काही शिकवलेलं, जे काही विद्यार्थ्यांनी इतिहासाची एकदा जरी बॅच केली असेल तर त्या विद्यार्थ्यांना विचारा, त्या विद्यार्थ्याची वही बघा, वहीच्या बाहेर असेल. हे लाईव्ह रेकॉर्डेड आहे. तर चॅलेंज आहे आपला. तर विद्यार्थी मित्रांनो, शेवटचा प्रश्न आणि 10वा प्रश्न बघा. मुंबई पोलीस कमिशनरने ब्रिटिश राजवटी विरुद्ध कारवाया करणाऱ्यांना फाशी देण्यासाठी वधस्तंभ उभारला. बघा, मुंबई पोलीस कमिशनरने ब्रिटिश राजवटीविरुद्ध कारवाई करणाऱ्यांना फाशी देण्यासाठी वधस्तंभ उभारला की जेणेकरून ब्रिटिशांच्या विरोधात कोणी आंदोलन नाही केले पाहिजेत आणि भीती निर्माण झाली पाहिजेत. आणि यासाठी काय केलेलं आहे आपण, या प्रकारचा वधस्तंभ निर्माण केलाय. तर काय विचारलेला आहे, उभारला आहे होता मुंबई पोलीस कमिशनरने कोणाच्या काळात. बघा, सर अँड्रू फ्रेझर आणि रिचर्ड मायन. बघा, सर अँड्रू फ्रेझर आणि रिचर्ड मायन या दोघांचंही कार्य आहे. बघा, परंतु 90% उत्तर सर अँड्रू फ्रेझर बनते. सर अँड्रू फ्रेझर याचं 90% उत्तर बनते, लक्षात घ्या. परंतु आयोग रिचर्ड मायनीन याचं सुद्धा कार्य होतं याच्यासाठी. ओके, तर या प्रकारचं बघा 90% उत्तर हेच बरोबर आहे, पण 10% उत्तर हे सुद्धा बरोबर आहे. तर या प्रकारचे इतिहासाचे 10 प्रश्न होते बरोबर, ज्यापैकी एक प्रश्न हे मी शिकवण्यापैकी नव्हता. तर 9 प्रश्न 100% होते. तर या प्रकारचे साधारणतः इतिहासाचे प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. तर हे प्रश्न तुम्ही सगळे बघू शकता आणि संपूर्ण माहिती घेऊ शकता. जे कोणी नवीन असतील ते आपल्या युट्यूबला सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद. जय हिंद.